ह्या सगळ्या सामग्र्या इतक्या आवश्यक आहे तशा. आणि हवनामध्ये होमामध्ये ज्यावेळेस आपण बसतो तर त्यावेळेस काय होतं का याचा वायू हा आपल्या शरीरामध्ये जातो. आदिमाता शक्ती प्रतिष्ठान त्रिशक्तीपीठ विरुरोंगे येथे अष्टमीचा कार्यक्रम आणि त्यात महायज्ञाचा होमाला आता सुरुवात झालेली आहे. आणि या होमामध्ये ही सर्व सामग्री होम सामग्री इथे वापरण्यात येईल. आणि काका आता आपल्याला सर्व सामग्रीबद्दल माहिती सांगतील. काका, यात होम सामग्रीमध्ये आपण आता ही कोणत्या प्रकारची वनस्पती आणि वापरलेली आहे? आपण सर्वप्रथम रानगौरी, त्याच्यानंतर आहे आघाडा, हा आघाडा, हा आहे पडाळ, पडाळ, त्याच्यानंतर आहे बेल, त्याच्यानंतर आहे पिंपळ, त्याच्यानंतर आहे तो वड, त्याच्यानंतर आहे पळस, त्याच्यानंतर आहे आंबा, त्याच्यानंतर आहे उंबर आणि हे बेलफळ, त्याच्यात आहे दुर्वा, तिकडून आणायची आहे, थैली आहे त्याच्यात दुर्वा आहे. अजून त्याच्यात तुळस, ते चंदन आहे. बरं, चंदन. आपल्या इकडे भरपूर म्हणजे अशा सामग्र्या असतात पुरेपूर, आणि टोटल याच सामग्रीचा आपण वापर करतो. बरोबर. आपण इतर कुठलीही जात वापरत नाही. आणि हे सगळे ग्रह आपल्यावर जे काही दोष असतात हे सगळे शांत करतात. म्हणजे जसा खैर हा मंगळ चांगला करतो, वड हा गुरु आपला चांगला करतो. म्हणजे अशा काही ह्या सगळ्या वनस्पती आहेत तुम्हाला महाराज चांगल्या तऱ्हेने सांगू शकतो. आणि आता हे पितृदोषासाठी आपण पडाळ, आपण आघाडा आहे तो आपल्याला, हराळी आहे तो आपला केतू शांत करतो, हराळीने केतू शांत होतो. ह्या सगळ्या सामग्र्या इतक्या आवश्यक आहे तशा. आणि होमामध्ये ज्यावेळेस आपण बसतो तर त्यावेळेस काय होतं का याचा वायू हा आपल्या शरीरामध्ये जातो. आणि यामुळे बरेचसे विकार आपल्या शरीरातले कमी होतात. आपल्याला त्यात कसं असतो का आईचा आपल्याला आशीर्वाद असतो, शक्तिपीठाचा आशीर्वाद असतो, त्या सामग्रीचा आशीर्वाद असतो, त्याच्यात तूप असतं, गाईचं शुद्ध तूप असतं. सगळ्या गोष्टी आपण स्वतःहून आणतो आणि स्वतः आईच्या नेतृत्वात आपण या सगळा होम करतो. त्याच्यामुळं काय होते का आपल्याला जे काही आपले दोष असतात ते सगळे निघून जातात. धन्यवाद. अशा प्रकारे त्रिशक्तीपीठ येथील विश्वस्त संजयदादा सावंत यांनी आपल्याला होमामध्ये जी विविध सामग्री वापरण्यात येते त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता याच्याबद्दलच आणखी आपण गुरुजींकडनं जाणून घेऊयात. आज अष्टमीच्या कार्यक्रमानिमित्त आपण आणजी जिल्हा वर्धा येथील देवस्कर गुरुजीं यांच्या हातून होमविधी संपन्न करत आहोत. तर त्यांच्याकडनं आपण या होम पूजेमध्ये जी विविध सामग्री वापरली जाते तर त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. गुरुजी, या होम पूजेमध्ये जी विविध सामग्री वापरली जाते जसं पिंपळाचे पहिला सर्वात पहिला आकडा, म्हणजे पांढऱ्या रुईचे फूल या निळ्या रुईचे फूल, त्याच्या आकड्याची हे असते, सूर्याला असते आकडा, ते व्याधी दूर करण्यासाठी वापरल्या जातात. आणि पलस चंद्रग्रहासाठी वापरला जातो, तो कामना सिद्धी करण्यासाठी वापरला जाते. आणि खैर हा मंगळासाठी वापरला जातो, तो धन लाभ करण्यासाठी वापरला जातो. आणि अपामार हा बुध ग्रहासाठी वापरला जातो, हा अनिष्ट कार्य दूर करण्यासाठी वापरला जातो. आणि पिपल हा गुरुसाठी वापरला जातो, हा संतान वृद्धी करण्यासाठी वापरला जातो. आणि शुक्र हा स्वर्ग प्राप्ती करण्यासाठी वापरला जातो. उंबर, शुक्रासाठी उंबर वापरला जातो, हा संतान स्वर्ग प्राप्तीसाठी वापरला जातो. आणि शमी हा शनिदेवासाठी वापरला जातो, हा पाप नाश करण्यासाठी वापरला जातो. आणि दुर्वा हा राहू ग्रहासाठी वापरला जातो आणि दीर्घायू हेतू वापरला जातो. आणि कुशा म्हणजे दर्भ हा सर्व कामना सिद्धी करण्यासाठी वापरला जातो. असे 9 प्रकारचे जे आपण
वनस्पती वापरतो, हा त्याचा विविध प्रकारचे असे फायदे आहेत. आज आपण इथे जो होम घेणार आहोत त्याच्यामध्ये कोणते कोणते मंत्र घेणार आहोत? आपण गणपतीच्या आहुती घेणार हा. आणि शिवजीची आहुती घेणार, महामृत्युंजयाची आहुती घेणार, दशमा विद्याची आहुती घेऊ, आणि नवग्रहाची आहुती घेऊ आणि दुर्गेची आहुती घेऊ. त्या आहुतीमुळे तुम्हाला पाप कर्म, गृहदोष निवारण, संचित कर्म, शापदोष, पापदोष, कर्मदोषापासून आपल्याला मुक्ती मिळण्याचे चान्सेस भरपूर असते. म्हणून हा यज्ञ खूप पवित्र आहे. बरोबर बरोबर. आणि वेदात सुद्धा मूर्तीपूजेऐवजी होम यज्ञ हेच खरी पूजा सांगितलेली आहे. होम यज्ञाने आपल्याला डायरेक्ट आपल्याला संचित कर्म मिळतात आणि आपले पाप नष्ट करण्याची ताकद होमामध्ये असते. अरे वा. या प्रकारे आपल्याला अंजी येथील गुरुजींनी होमाबद्दल जो विधी संपन्न होतो त्याबद्दल माहिती दिलेली आहे. चला तर आता पुढच्या विधीकडे आपण बघूयात. धन्यवाद.